नमस्कार मंडळीनो, मी वर्षा थोरवे पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला तुमच्याशी गप्पा मारायला आलेली आहे. तर आज मदर्स डे आहे. तुम्हाला सगळ्यांना मदर्स डेच्या मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानिमित्तानेच मी हा व्हिडिओ बनवते. गंमत अशी झाली की मी मध्ये ना कॉमेडी व्हिडिओ टाकला होता. विद्या बालनचा एक व्हिडिओ मी बघितला आणि खूप छान व्हिडिओ होता. मग मलाही करावा असा वाटला, मग मी तो टाकला. गुजराती भाषेमधला आहे. मला तर काय गुजराती येत नाही, पण त्याच्यात गुजराती बोललं गेलं तर ते मी थोडेसे लिप्स हलवले, त्यामुळे तो व्हिडिओ बनला. तर मस्त व्हिडिओ आहे तो. तर तो व्हिडिओ बघून माझ्या एका गुजराती मैत्रिणींनी लाईक केलं, खुश झाली ती. त्यामुळे हूँ गुजराती छू असं ती बोलली. म्हटलं हो, तुझ्यासाठीच तो व्हिडिओ मी बनवला. तर तो व्हिडिओ बघून अजून एक माझी महाराष्ट्रीयन मैत्रीण आहे यूट्यूबमधली, तर ती म्हणे आमच्यावर पण कधीतरी व्हिडिओ बनव आमच्या भाषेवर, म्हणजे ती मराठीच आहे. तर ती आहे प्रिन्सिपल शाळेमध्ये. मला नक्की माहीत नाही कुठल्या शाळेमध्ये आहे, कारण आम्ही यूट्यूबवर फारसं बोलणं होत नाही. जस्ट मेसेजमधनंच हाय बाय होतं किंवा कमेंटला रिप्लाय वगैरे, असं खूप गप्पा वगैरे होत नाही. त्यामुळे ते कुठल्या शाळेत प्रिन्सिपल आहे ते मला माहीत नाही. पुण्यामध्येच आहे, पण मला नाव माहीत नाही शाळेचं. बहुतेक बारामती एरियामध्ये, बारामतीमध्ये शाळा आहे तिची असं मला वाटतं तिच्या बोलण्यावरून. मी काही नीट विचारलं नाही. तर मग हा व्हिडिओ म्हटलं चला, मग मला वाटलं की ती एवढं म्हणाली तर मी तिला प्रॉमिस केलं की हो, मी तुझ्यासाठी व्हिडिओ बनवीन, नक्की बनवीन, मला विषय मिळू दे. तर आज मातृदिनाच्या निमित्ताने, मदर्स डेच्या निमित्ताने हा व्हिडिओ मला बनवावासा वाटला. तर मी सगळ्यांना हॅपी मदर्स डे तर आपण करतोच, व्हॉट्सॲपवर करतो, यूट्यूबवर ज्या मैत्रिणी त्यांना पण केलं, तर तुम्हाला पण केलं सगळ्यांना हॅपी मदर्स डे. तर आणि काही मेसेज पण वाचून दाखवले. माझ्या मुलाने पण एक सुंदर मेसेज पाठवला, माझ्या सुनेने पाठवला आहे, तो पण मी व्हिडिओच्या नंतर मी वाचून दाखवणार आहे किंवा डायरेक्ट ऐकवून दाखवेल. पण आता त्या मैत्रिणीसाठी, सुप्रियासाठी हा व्हिडिओ मी बनवते. तर सुप्रिया प्रिन्सिपल आहे आणि सुप्रियाला मी एकच म्हणेन की आम्ही एका मुलाची आई आहोत घरामध्ये, पण तू लाखो हजारो मुलांची आई आहेस. तू प्रिन्सिपल आहेस. तुझ्या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांची तू आई आहेस आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला सांभाळावं लागतं, मार्गदर्शन करावं लागतं, हँडल करावं लागतं. तर तुमचा खूप अभिमान वाटतो आम्हाला. एक टीचरसुद्धा एक आईच असते, कारण आपण शाळेमध्ये जास्त वेळ घालवतो नाही का. 8 तास आपण शाळेमध्ये असतो, त्यामुळे त्या शाळेतला एक प्रकारचे आपले गुरु ही पण एक आपली आईच असते. घरात आपली आई मार्गदर्शन करते, आपल्याला सांभाळते, आपल्याला शिकवते, चांगल्या गोष्टी सांगते, समजावते, आपल्याला चांगलं वाईट याची जाणीव करून देते, कधी रागावते, कधी प्रेम करते, कधी माया करते. ही आपली घरातली आई असते. तसेच आपल्या शाळेतली पण टीचर आपली एक प्रकारे आईच असते, कारण त्या शाळेत असताना आपल्याला सांभाळतात, मार्गदर्शन करतात, चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देतात आणि आपल्याला एवढी हजारो लाखो मुलं त्या सांभाळतात, हँडल करतात. तर मी तिला हेच म्हणेन या मदर्स डेच्या निमित्ताने, आम्ही एका मुलाची आई आहोत, पण तुम्ही लाखो हजारो मुलांच्या आई आहात. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मदर्स डेच्या. आणि असंच सगळ्या मुलांना मार्गदर्शन करत राहा, चांगल्या गोष्टी शिकवत राहा, त्यांच्या पाठीशी राहा, त्यांची शाळेतली त्यांची आई बनून त्यांना एक चांगलं नागरिक घडवा. घरात आई म्हणत असते की तू मोठा होऊन चांगला हो, हीच माझी इच्छा आहे. आपल्या मुलांनी चांगलं व्हावं, आपल्या मुलींनी चांगलं व्हावं, चांगलं शिकावं, चांगलं घडावं, हेच आई बापाला वाटतं. तसंच शाळेमधल्या टीचर्स आणि शिक्षकांना देखील हेच वाटतं की आपला विद्यार्थी चांगला घडावा, आपल्या शाळेतून काहीतरी चांगलं घेऊन जावा, आपल्या शाळेचं नाव रोशन करावं, त्यांनी आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करावं. तर प्रिन्सिपल मॅडम, तुम्हाला मी हेच सांगते की तुम्हाला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी माझ्या मुलाचा एक सुंदर व्हिडिओ, माझ्या मुलाने मेसेज पाठवला, व्हिडिओ पाठवला, तो मी पटकन तुम्हाला ऐकवते. मला मगाशीच ऐकवायचा होता, व्हॉट्सॲपवर पाठवला आहे, खूप छान. आता संध्याकाळी 7 नंतर 8 नंतर फोन होईल आमचा. आपल्याला मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टीचं खूप कौतुक असतं नाही का. खूप छान आहे बघा, मी ऐकवते तुम्हाला. पहला कॉल माँ को जाता है, चाहे दुनिया रुख बदल दे, उसका प्यार तो ठीक वैसा रहता है. मैं हूँ नाकाम, ये पहला कॉल माँ को जाता है.
परत लाव. चाहे दुनिया रुख बदल दे, उसका प्यार तो ठीक वैसा रहता है। मैं हूँ नाकाम या हार रही हो मेरी पहचान, वो फिर भी रोज इंतजार करती है। गरम रोटी खिलाकर मुझसे तो बस वो यूं ही खुश रहती है। लड़ती है, झगड़ती है, फिर 2 मिनट बाद अपनी टीम बनाने फिर आ जाती है। मेरी हैसियत और क्या है, माँ के त्याग पे हम जिंदा हैं। मेरी और किसको परवाह है, उसके अलावा तो बाकी सब बस दिखावा है। इसलिए कहती मैं ये सच हूँ, इसलिए कहती मैं ये सच हूँ कि चाहे दुनिया रुख बदल दे, माँ मेरे बीच तो खुदा भी कहाँ है, कि माँ मेरे बीच तो खुदा भी कहाँ है। अजून एक ऐकवते. एक शेर के साथ आज की महफिल भरम करेंगे. माओ की नजर है जिनकी दुआओं के साए में हम लोग सब पलते हैं. वो जब हमारे हक में दुआएं करती हैं, हमारे गलत फैसले भी सही हो जाते हैं. काहे कि खोया मैं जिस भी राह वो मंजिल पे जा खुली, कि खोया मैं जिस भी राह वो मंजिल पे जा खुली. दी रुसवाइयां मैंने पर मोहब्बत मुझे मिली, और बद्दुआ ने जब जब काटा है मेरा रास्ता, मुझसे भी पहले मेरी माँ की दुआएं निकली. आता सुनबाईनी पाठवलाय तो पण ऐकवते. कहावत है, स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भिखारी. मतलब अगर तुम्हारे पास पूरी दुनिया की दौलत भी हो ना, लेकिन अगर तुम्हारे पास माँ नहीं है तो तुम उनसे बड़ा फकीर और कोई नहीं है. सोचता हूँ आखिरी में क्या बचेगा, सोचता हूँ आखिरी में क्या बचेगा, बाद तेरे जिंदगी में क्या बचेगा. इस महल की सारी दौलत माँ ही तो है, इस महल की सारी दौलत माँ ही तो है, उसके बिना झोपड़ी में क्या बचेगा. हा सुनबाईंनी पाठवला. माझी सुनबाई नॉन महाराष्ट्रीयन आहे. तिचं माहेरचं आडनाव सिंग आहे, पण तिने मराठीमध्ये पाठवला बघा मला व्हिडिओ. मला खूप कौतुक वाटलं. मराठी उत्तम बोलते. त्यांच्या घरातले सगळेजण मराठी उत्तम बोलतात, अतिशय उत्तम बोलते. आणि आज तर खूप अशी आपण आईबद्दल गाणी ऐकली, हिंदी मराठी खूप छान छान खूप गाणी आहेत. खूप व्हिडिओ बनवावेसे वाटतात आज, पण तरी पण त्यातल्या त्यात मी हे 4-5 व्हिडिओ छान छान बनवलेत. तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी मदर्स डे. आणि आपण मस्त माझ्या बहिणीने, चंदीगडच्या बहिणीच्या मुलीने मला केक पाठवला आहे ना, तो आपण हा बघा इथे पाठवला आहे. आपण सगळ्यांनी तो खाऊया. तुम्हाला सगळ्यांना हॅपी मदर्स डे. केक खा आणि तुम्ही सगळ्यांनी पण मदर्स डे एन्जॉय करा. बाय. जय सद्गुरू. मी खाते. छान आहे. थँक्यू. आकांक्षा, अंकिता, माझ्या बहिणींच्या मुलींची नावं आहेत. चंदीगडला माझी बहीण असते, त्याची धाकटी मुलगी दिल्लीला असते आणि मोठी मुलगी बँगलोरला असते. त्या दोघींनी पाठवलं आहे, त्यांना दोघींनाही थँक्यू. आणि हा बुके माझी नाशिकची बहीण आहे ना, तिची मुलगी US ला असते. तिला एकच मुलगी आहे, ती US ला असते, शिकागोला. तिने बुके पाठवला. तर मी का तुला पण थँक्यू व्हेरी मच. आईचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, मावशीचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, आणि सगळ्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. माझ्या मुलाला थँक्यू. अभिनव नाव आहे त्याचं, अभिनव प्रदीप थोरवे. घरात ओंकार म्हणतो आम्ही त्याला, शाळेतलं नाव अभिनव आहे. तर अभिनवला पण थँक्यू. आणि फॅन बंद आहे ना, तर घाम आला बघा जरा. 5 मिनटंसुद्धा फॅन बंद सहन नाही. अभिनवला पण थँक्यू. छान मेसेज केला त्यांनी मला व्हॉट्सॲपवर. मी त्याला रिप्लाय केला लगेच. संध्याकाळी फोनवर बोलू. माझ्या सुनबाईला थँक्यू. माझ्या सुनेचं नाव आहे प्रेरणा सिंग थोरवे, तर तिला पण थँक्यू. एका ॲडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये ती CEO आहे. छान चांगल्या पोस्टवर आहे. खूप मेहनती आहे. दोघं खूप कष्टाळू आहेत. दुबईमध्ये राहतात. त्यांना एक मुलगी आहे, तिचं नाव ग्रीषा अभिनव थोरवे. तर असं एक छोटंसं कुटुंब आहे आमचं. आणि प्रेम सगळ्यांचंच आहे. भेटीगाठी कमी होतात. आता येणार आहे तो पुढच्या महिन्यामध्ये काही कामानिमित्त. मुलगा सून, सुनेचं वरचेवर येणं होतं. तिचं
दर 2 महिन्यांनी पुण्यामध्ये काम असतं, कारण तिचं मेन ऑफिस पुण्यामध्ये आहे. तर ती येत जात असतेच पुण्यामध्ये. कधी मला भेटायला वेळ मिळतो, कधी मिळत नाही. ऑफिसच्या कामानिमित्त येते ती. सेमिनार असतात त्यांचे. वेळ मिळाला तर भेटते, पण नाही वेळ मिळाला तर मग असं काही माझी खूप फोर्स नाही करत की भेटच, कारण ते ऑफिसच्या कामामध्ये खूप बिझी असतात, कॉल आणि हे. तर असं सगळं गडबडीचं आयुष्य आहे, घाई गडबडीचं. पण त्यातूनही आपलं सगळ्यांचं प्रेम एकमेकावर आहे. आपण भेटत नसलो, आपण बोलत नसलो तरी प्रेम संपत नाही, ते वाढतच जातं. आणि एकमेकाची काळजी असते एकमेकाला. मेन मुख्य म्हणजे ते आहे, आपल्याला एकमेकाची काळजी असते. तर एकमेकाचे विचार डोक्यामध्ये असतात. तर अजून काय पाहिजे आयुष्यात? हेच सगळं, असंच आयुष्य आहे, ह्यालाच जीवन म्हणतात. तर पुन्हा एकदा आपण केक खाऊया आणि मस्तपैकी बाय करूया. बाय. जय सद्गुरू.